गुड मॉर्निंग. आज आहे बट्टीचा बेत आणि बट्ट्या आणि वरण आणि फ्लावरची भाजी केली आहे बटाटा टाकून. दररोज नॉनव्हेज असतं आणि आज गजानन महाराज प्रकट नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही आज नॉनव्हेज नाही खाणार आहे. त्याच्यामुळे वरण बट्ट्या केलेल्या आहेत आणि ऑलमोस्ट सगळं झालं आहे. फक्त आता बट्ट्यांना तूप लावून घडवायच्या आहेत आणि उकडून घ्यायच्या आणि तळायच्या. त्याला खूप वेळ लागतो म्हणून तर सगळ्यात शेवटी ठेवलं आहे. बाकी सगळं करून घेतलं आहे. आज सुट्टी आहे तर बाबा आई पोरांना स्वामीनारायण मंदिरात घेऊन जाणार आहे, जे नवीन नाशिकमध्ये झालेलं आहे ते. आणि आता मोठी झाले आहेत ते, म्हणजे सांगितलं तर ऐकतात. नाही तर आत्तापर्यंत त्या दोघांना एकत्र घेऊन जाणं थोडं कठीण होतं. आताही आहेच, पण त्यांनी ती हिंमत दाखवली की आम्ही घेऊन जातो बा. मी सांगत होते त्यांना की एकाला नका घेऊन जाऊ, एकाला घेऊन जा. पण मग ते दोघंही ऐकत नव्हते. मग बाबा बोलले ठीक आहे, मी दोघांना घेऊन जातो. मग ते जायला निघालेत. म्हटलं थांबा पपई कापून देते, कारण की आता जर नाही खाल्ली तर मग ते दुपारी कोणीच खाणार नाही. म्हणून म्हटलं आधी पपईचा थोडा नाश्ता करा आणि मग जाऊन या. आणि छान अशी गोड होती पपई, कारण की आईनी ना मार्केट यार्डच्या बाहेरून आणली होती आणि खूप गोड होती ती. म्हणजे ॲक्च्युली ते गावठी पपई म्हणतात ना तशी होती. बाहेरून कडकच थोडी दिसत होती, पण आतून छान अशी ऑरेंज कलर तिला आलेला होता आणि एकदम गोड होती. आणि पपई स्किनसाठी पण चांगली असते, त्याच्यामुळे सगळ्यांनी खायला पाहिजे आणि मलाही आवडतं. तर या तयार झालेल्या आहेत बट्ट्या, आपल्या उकडून तयार आहेत, उकडून झालेल्या आहेत आणि त्यांना काढून घ्यायचं आहे छान आणि पाण्यामध्ये तळून घ्यायच्या तेलामध्ये. बट्ट्या झाल्यानंतर त्यांना कापून घेतलं आहे छान अशा बारीक स्लाईसमध्ये आणि मग त्या तेलामध्ये तळायचं. कोणी तुपातही तळतं, पण कसं आहे प्रत्येकाची आवड. आमच्याकडे तुपात तळल्यानंतर घसा थोडासा धरल्यासारखा होतो, त्याच्यामुळे म्हणजे खवखवतो. धरल्यासारखा म्हणजे धरायच्यासारखा नाही, थोडंसं खवखवतो. म्हणून मग तेलामध्येच आम्ही तळतो, जे आपण तेल यूज करतो त्या तेलामध्ये साध्या. तुपात तळल्यावर थोडंसं तुपाचा फ्लेवर त्याला येतो, पण मग ते घशाचा त्रास होतो, त्याच्यामुळे मग तेलामध्ये तळलेलं बरं. वरण झालं, साधं वरण करतात ह्याच्याबरोबर. भाजी झालेली आहे आणि ही अशी लसूणची चटणी, लाल तिखटची थोडी सर्व करायची त्याच्याबरोबर. हे आईनी काल चाळीसगाववरून पेढे आणले, फेवरेट आहेत आमचे, सगळ्यांना खूप आवडतात. हा ते सगळं खाऊ. मुलांना किंडर जॉय आणले होते, बरेच खाऊ आणला होता. तिला माहिती आहे मला काय आवडतं, तिला माहीत नाही. हे सगळं खाऊनच मी अशी झाली आहे. आता मला मरी व्हायचं. आणि हे आमच्या साहेबांचं पाणी आहे, म्हणजे साहेब हे पाणी पित आहेत सध्या. डाईट चालू आहे, जिम चालू आहे, तर त्यांना त्यांच्या डायटिशियनने सांगितलं आहे की हे प्या. मी बघितलं की जरा बघूयात काय येते. किंमत बघितली काय, 90 रुपये एक बॉटल. नाही आपण माठातलंच प्यायचं. संध्याकाळी आत्यांचा फोन आला की आम्ही जेवायला येतोय. मग त्यांच्यासाठी छान जेवण बनवलं आणि ते जेवत होते मामा, आत्या
आणि मोठ्या आत्या असे आले होते. आणि असाच आजचा दिवस संपलेला आहे. तर नक्की फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.